SP क्राईम न्यूज नेशन. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे, कारण पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ याला फरार घोषित करण्यात आला आहे. निलेश घायवळ याला न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे, पण तो कोथरूड येथील गोळीबार प्रकरणानंतर विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या साथीदाराच्या घरातून तब्बल 400 काडतुसे शोधून काढली. यामध्ये 200 जिवंत तर 200 काडतुसे वापरल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हाती त्याच्या पुंगळ्या लागल्याची माहिती आहे. त्यानंतरही पोलिसांचा सखोल तपास सुरू होता. घायवळ याच्याबाबत तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे, त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याच्या विरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. निलेश घायवळ याला न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्याच्या विरोधात मोठी कारवाई होणार आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिम कार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं. कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी निलेश घायवळला पुणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले. इंटरपोलमार्फत ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढल्यानंतरही घायवळ सापडला नसल्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी थेट रेड कॉर्नर नोटीस काढल्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणात टोळी प्रमुख निलेश बन्सीलाल घायवळ वय 49 राहणार शास्त्रीनगर कोथरूड याच्यासह एकूण 9 जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल असताना तो 90 दिवसांच्या विजावर परदेशात पसार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली. घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. दरम्यान ब्रिटन उच्चायुक्तालयासमवेत झालेल्या पत्रव्यवहारात घायवळ पर्यटन व्हिसावर लंडनमध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. त्यामुळे घायवळला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. तो मंजूर झाल्याने आता घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढून त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. निलेश घायवळला न्यायालयाने फरार घोषित केल्याने त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे, असे परिमंडळ 3चे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.